सैफला डिस्चार्ज कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येतोय। तर सैफच्या डिस्चार्जबाबत आज डॉक्टर निर्णय घेणार असल्याचं कळतंय आणि सैफ खाजगी एक्झिक्युटिव्ह स्यूटमध्ये दाखल आहे, तेव्हा आज सैफचा जबाब सुद्धा नोंदवण्याची शक्यता आहे। तर पोलिसांची प्रक्रिया जबाब नोंदवण्याची अजून सुरू आहे। तर सैफला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे आणि तो सध्या एक्झिक्युटिव्ह स्यूटमध्ये आहे, त्यामुळे तिथेच येऊन पोलिसाचा आज जबाब सुद्धा नोंदवतील अशी माहिती कळतेय। त्यामुळे सैफ त्याच्या जबाबामध्ये आज काय सांगतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता आणि संपूर्ण बॉलिवूडमध्ये एक प्रकारे खळबळ माजली होती। तसंच महाराष्ट्रामध्ये सैफ अली खानवरील या हल्ल्यामुळे एक राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळालं। वेगवेगळ्या प्रतिक्रिया यामधून उमटत होत्या। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। चाकूने त्याच्यावर हल्ला झाला होता, 6 ठिकाणी त्याला जखमा झाल्या होत्या। आरोपी सुद्धा आता ताब्यात आलेला आहे आणि केवळ चोरीच्या उद्देशानंच तो सैफ अली खानच्या 12व्या मजल्यावरच्या घरात घुसलेला होता आणि सैफवर हल्ला केला होता। 1 कोटीची मागणी त्यानं केलेली होती आणि या संदर्भात सैफवर उपचार सुरू होते। आता लीलावती रुग्णालयात अजूनही आहे, त्यामुळे आता डिस्चार्ज कधी मिळणार, त्याचबरोबर सैफचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आज होऊ शकते। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मनोज, एक्झिक्युटिव्ह स्यूटमध्ये सध्या सैफ अली खान आहे, तिथे तो ॲडमिट आहे, आज त्याला डिस्चार्ज मिळेल अशी एक शक्यता आहे। मात्र त्याचबरोबर त्याचा जबाब सुद्धा नोंदणी होणार असल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते। जवळपास दीड दिवस जो आहे तो ICU मध्ये होता आणि त्यानंतर त्याला बाजूच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि जशी तब्येत चांगली झाली तशी त्याची एक्झिक्युटिव्ह सूट जो आहे त्यामध्ये सैफ अली खानला शिफ्ट करण्यात आलेला आहे। याच संदर्भात काल संध्याकाळी पोलीस जे आहेत आरोपीला पकडल्यानंतर सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यासाठी सुद्धा गेले होते, परंतु तो झोपलेला असल्यामुळे त्याला पोलिसांना परत यावं लागलं होतं। आज सैफ अली खानची तपासणी होईल आणि आज त्यावर डॉक्टर निर्णय घेतील की आज सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज द्यायचा की नाही। त्यामुळे आजचा साधारणतः 12 ते 1 वाजेच्या सुमारास डॉक्टर पुन्हा एकदा तपासणी करतील आणि त्यानंतरच सैफला डिस्चार्ज मिळणार की नाही हे समजणार आहे। सैफ अली खानला भेटण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी जात असल्याचे पाहायला मिळते आहे। त्या ठिकाणी सैफला ठेवण्यात आलेला आहे तो एक पंचतारांकित सारखाच सूट आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही। त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत। जे अभ्यागत भेटण्यासाठी येतात त्यांना सुद्धा 2-2 तासाची वेळ देण्यात येत आहे। एकंदरीतच आता सैफ अली खान आज त्याला डिस्चार्ज मिळतो की नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर मनोज लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।